भक्ता, हा घे तुझ्या प्रतीक्षेचा पहिला संकेत. किती दिवस झाले तू एकाच गोष्टीची वाट पाहत आहेस. डोळ्यात अश्रू आणून रोज मला साकडं घालत आहेस ना. तुझी ती तडफड, तुझी ती प्रतीक्षा आता संपली आहे. श्री स्वामी समर्थ. आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे. माझी तुझ्यावर पूर्ण कृपा झाली आहे. जे लोक म्हणतात की देव तुझी ऐकत नाही, त्यांना आता तुझं नशीब बदलताना दिसेल. तू आजवर घेतलेले कष्ट आणि माझ्यावर असलेला विश्वास वाया जाऊ देणार नाही. लोकांच्या बोलण्याचे खचून जाऊ नकोस, कारण तुझी दोरी माझ्या हातात आहे. हा पहिला संकेत नीट ओळखून घे. तुझ्या आयुष्यात आता चमत्कार घडायला सुरुवात होणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. भाग्यवान भक्तांसाठी पहिले 10 संकेत. तुझे देवाऱ्यातील ज्योती अचानक मोठी झाली किंवा प्रज्वलित राहिली तर समज तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली. घरात अचानक सुवासिक उदबत्ती किंवा चंदनाचा सुगंध आला तर तो माझ्या अस्तित्वाचा पहिला संकेत आहे. कोणतीही अपेक्षा नसताना तुला अचानक श्री स्वामी समर्थ हे नाव किंवा माझी मूर्ती दिसली तर समज की तुझ्या जवळ आहे. आज पहाटे तुला जर जाग आली असेल आणि मनात माझे नाव आले असेल तर तुझा चांगला काळ सुरू झाला आहे. खूप दिवसापासून चढलेलं मन अचानक शांत आणि प्रसन्न वाटू लागलं तर समज तुझा भार मी हलका केला आहे. तुझ्या घरात जर अचानक लहान मुलं येऊन हसले तर समजा स्वामींनी स्वतः येऊन आशीर्वाद दिला. अचानक तुला काळ्या रंगाचा श्वान, कुत्रा किंवा गाय दिसली आणि तू त्यांना घास दिलास तर तुझी संकटे दूर होणार आहेत. ज्या कामात सतत अडथळे येत होतील तिथे काम अचानक मार्गी लागणे हाच माझा मोठा संकेत आहे. मनात चाललेल्या प्रश्नांचे उत्तर अचानक कुणाच्या बोलण्यातून किंवा व्हिडिओमधून मिळणे हा स्वामींचाच संकेत असतो. श्री स्वामी समर्थ. घरात अचानक आनंदाची किंवा शुभवार्ता येणे हा तुझ्या प्रतीक्षेचा अंत आहे. संकटात धीर देणारे 10 संदेश. लोकांच्या बोलण्याचे रडू नकोस, कारण न्याय करणारा मी अजून जिवंत आहे. परिस्थिती आज वाईट आहे म्हणून खचू नकोस. उद्याची सुंदर पहाट फक्त तुझ्यासाठीच आहे. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी तुला एकटं सोडलं त्यांची काळजी करू नकोस. आता तुझा हात मी धरला आहे. श्री स्वामी समर्थ. कर्म करत राहा भक्ता, फळ देण्याची वेळ आता माझी आली आहे. वादळात दिवा विझू लागला तरी घाबरू नकोस. मी माझं पाखरं तुझ्यावर घालीन. माणसाने साथ सोडली तरी चालेल, पण स्वामींची साथ सुटणार नाही याची खात्री बाळग. श्री स्वामी समर्थ. तुझ्या आयुष्यातील वाईट लोकांना मीच दूर केले आहे, जेणेकरून तुला त्रास होणार नाही. श्री स्वामी समर्थ. डोळे पुस आणि उभा राहा. तुझ्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य करायला समर्थ आहे. श्री स्वामी समर्थ. पैशांचे नळ असेल किंवा आरोग्याची अडचण, नामस्मरण कर. माझा मार्ग मी दाखवेन. मनात साचलेलं सगळं माझ्या समोर मोकळं कर. जगात कोणापुढेही हात पसरण्याची वेळ येऊ देणार नाही. यश आणि भविष्याची 10 स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. तुझी इच्छा पूर्ण होण्याचा काळ आता जवळ आला आहे. फक्त संयम ठेव. ज्या गोष्टीची तू वाट पाहत आहेस ती तुला अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल. शत्रू कितीही मोठा असू दे, तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तुझ्या घरात लक्ष्मीचा वास राहील आणि दुःख कायमचे पळून जाईल. श्री स्वामी समर्थ. खोट्या नात्यापेक्षा माझी भक्ती कर, कधीच फसवणूक होणार नाही. आजचा हा संदेश ज्यांनी पूर्ण ऐकला त्यांच्या पाठीशी मी कायम उभा राहीन. तुझी आध्यात्मिक प्रगती आणि सुख समृद्धी आता दुप्पट वेगाने वाढेल. चिंता करणे सोड आणि चिंतन करणे सुरू कर. चमत्कार स्वतः पहा. श्री स्वामी समर्थ. तुझ्या कुटुंबाचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. तू निर्धास्त राहा. शेवटचा आणि मुख्य संकेत. हा संदेश पाहिल्यानंतर जर तुझ्या चेहऱ्यावर हसू आले असेल तर उद्या निश्चित आहे. तर मित्रांनो, स्वामींनी दिलेला हा पहिला संकेत ओळखायला अजिबात उशीर करू नका. वेळ बदलला आहे आणि ती खूप लवकरच स्वामींच्या चरणी लीन व्हा आणि आपले कर्म करत राहा. व्हिडिओ आवडल्यास असल्याला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या माणसांना शेअर करा.
आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. लाईक करा चॅनल आणि नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबून स्वामी परिवारास हिस्सा बनवून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.